झोंबींनी मुंबई शहरामध्ये हल्ला केलेला आहे। झोंबी माणसांना खात आहेत, त्यामुळे मानव सुद्धा झोंबी बनत चालले होते। मेहुल ही बातमी टीव्हीवर बघत होता। असेच सुरू राहिले तर सर्व लोक झोंबी होतील, मला काहीतरी करावे लागेल। तेवढ्यात मेहुलला पोलिसांकडून फोन आला की त्यांना झोंबींना थांबवाविण्याकरिता मदत करा। मेहुल ताबडतोब त्याची कार बाहेर काढतो आणि झोंबींशी लढायला निघतो। मेहुलला दिसते की शहरात सर्वीकडे फक्त झोंबीच आहे। लोक इकडे तिकडे धावत आहेत, काही झोंबी तर मेहुलच्या गाडीसमोर येतात। मी यांना चिरडून टाकू शकत नाही, कारण ही माणसेच आहे जी झोंबी बनली आहे। यांना वाचवायला हवे, काय करायचे? लॉजिकल आर्मी काय तुम्ही सांगू शकता? मेहुल काय करू शकतो? झोंबींना आगीची भीती वाटते। मेहुलच्या गाडीत बघा कपडे आणि लायटर ठेवलेले आहे। मेहुलने लायटरने कपड्यांना आग लावली आणि आगीने झोंबींना घाबरवायला सुरुवात केली। सर्व झोंबी पळून जातात। मेहुल तिथून निघून जातो। तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो की झोंबी अचानक शहरात कसे आले। तेवढ्यात मेहुलला जवळच एक शाळा दिसली। त्या शाळेच्या आत खूप सारे झोंबी जात असल्याचे मेहुलला दिसले। शाळेत मुले असू शकतात, मला आत जाऊन मुलांना वाचवावे लागेल। मेहुल मुख्य दाराने आत जाऊ शकत नाही, तिथून झोंबी आत जात आहेत। मेहुल आत जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधत होता, तेव्हा मेहुलला गच्चीवरून दोरी लटकलेली दिसली। मेहुल त्या दोरीच्या सहाय्याने चढायला लागतो आणि शाळेच्या गच्चीवर पोहोचतो। गच्चीचे दार बंद होते। दाराला बघून काय तुम्ही दार उघडण्याचा कोड सांगू शकता? कोड भाज्या आणि फळांच्या रंगावर आहे। लाल रंगाचा कोड 4 आहे। सफरचंद आणि टोमॅटो दोघांचे रंग लाल आहे आणि कोड 4 आहे। पिवळ्या रंगाकरिता 5 हा कोड आहे। आंबा, केळी आणि लिंबू। कोबीला बघा, हिरव्याचे कोड आहे 3, तसेच भिंडीचे रंग सुद्धा हिरवे आहे, तर भिंडीचे कोड देखील 3 असेल। मेहुल कोड 3 दाबतो आणि शाळेत शिरतो। मेहुल शाळेच्या आत जातो आणि पाहतो की शाळेतही बरेच झोंबी आहे। मेहुल मुलांना शोधू लागतो। त्याला एका खोलीत मुले दिसतात आणि झोंबी त्या दिशेने जात होते। मुलांना कसे तरी वाचवावे लागेल। मेहुलला जवळच खूप सारे दगड दिसले। मेहुल दगड उचलतो आणि झोंबीकडे फेकू लागतो। झोंबी हे पाहतात आणि मेहुलचा पाठलाग करू लागतात। मेहुल झोंबींना थेट गच्चीच्या दिशेने घेऊन जातो आणि गच्चीच्या दारामागे लपतो। सर्वी झोंबी मेहुलच्या मागे गच्चीवर येतात। झोंबी येताच मेहुल गच्चीचे दार बंद करतो आणि दोरीच्या सहाय्याने खाली उतरतो। तेवढ्यात मेहुलला शास्त्रज्ञ भुलभुलैयाचे फोन येते आणि तो लगेच मेहुलला त्याच्याकडे बोलावतो। या शास्त्रज्ञाने पुन्हा कोणताही प्रयोग करून कोणाला अडचणीत तर टाकले नाही ना? मला ताबडतोब शास्त्रज्ञांकडे जावे लागेल। त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरिता शास्त्रज्ञाने एक चक्रव्यूह बनवला आहे। हे पाहून काय तुम्ही सांगू शकाल कोणता मार्ग बरोबर आहे? ते बी की सी? तुमचे उत्तर मला कमेंट करून सांगा। मार्ग ए हा शास्त्रज्ञापर्यंत जातो, काही याप्रमाणे। मेहुल मार्ग ए घेतो आणि शास्त्रज्ञांजवळ येतो। मेहुलला शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत टेबलावर एक झोंबी पडलेला दिसतो आणि शास्त्रज्ञ त्यावर प्रयोग करीत आहे। तुम्ही परत शहराला संकटात तर नाही टाकले? नाही मेहुल, यावेळी मी वाचविण्याचा प्रयत्न करतोय झोंबी पकडण्यासाठी। मी त्यावर संशोधन केले आहे। काही रसायनाचा प्रयोग करून कुणीतरी झोंबी तयार करीत आहे आणि झोंबी त्या रसायनाला पसरवत आहे। इंटरेस्टिंग, हे कोण करू शकते? आणि शास्त्रज्ञ लवकरच यावर उतारा बनवा। तोपर्यंत यामागे कोण आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न करतो। मेहुल खोलीतून बाहेर आला। माझ्यासमोर सर्वात मोठी समस्या आहे की मी या झोंबींना मारू शकत नाही। रसायनांमुळे झोंबी बनलेली ही आपल्यासारखी माणसे आहेत। मेहुल झोंबींचा पाठलाग करू लागतो। तो पाहतो की दर 8 तासांनी झोंबी शहराबाहेर जातात आणि नंतर परत येतात। व्हेरी इंटरेस्टिंग, काहीतरी गडबड आहे। मेहुल झोंबींचा पाठलाग करतो, पण 4 झोंबी त्याच्या गाडीवर हल्ला करतात। मेहुलच्या गाडीवरही झोंबी चढतात। मेहुल गतीने तिथून गाडी काढतो आणि पुढे जातो, पण जंगलात गेलेले झोंबींना चुकवतो। मेहुलच्या समोर 3 मार्ग दिसतात। काय तुम्ही सांगू शकता झोंबींनी कोणता मार्ग घेतला असेल? मार्ग ए, मार्ग बी की मार्ग सी? विचार करा आणि मला तुमचे उत्तर कमेंट करून सांगा। मार्ग बी मध्ये जनावरांचे पायाचे ठसे आहेत। झोंबी हे माणसांनी बनलेले आहे, तर त्यांच्या पावलांचे ठसे मानवाचे असतील। मार्ग ए मध्ये फक्त एकच पाऊलखुणा आहे आणि ते तर खूप सारे झोंबी होते, त्यामुळे मार्ग ए देखील नाही। सी वाटेत बघा, अनेक पावलांचे ठसे आहेत आणि ते सुद्धा माणसांचे पाऊलखुणा आहे। मेहुल मार्ग सी धरतो आणि पुढे जातो। मेहुल एका जुन्या वाड्यासमोर पोहोचतो। मेहुल खिडकीतून पाहतो तर ती प्रयोगशाळा असते, जिथे एक झोंबी बसला आहे आणि इतर झोंबी त्याच्याकडे जात आहे। त्यानंतर झोंबीने त्याच्या शरीराच्या वरच्या भागातून काही पावडर काढली आणि बाकी झोंबीवर फेकली।
इंटरेस्टिंग म्हणजे झोंबींना या पावडरद्वारे बळ मिळत आहे, पण ही लॅब बघून ही लॅब शास्त्रज्ञ जयकाल यांचीच आहे असे वाटते. तो यामागे कसा असू शकतो? तो तर तुरुंगात आहे. मेहुल इतर सर्व झोंबी निघण्याची वाट पाहतो आणि मग हळूहळू आत जातो. मुख्य झोंबीवर एक पोयत टाकतो आणि त्याला पकडून थेट शास्त्रज्ञ भुलभुलैयाच्या प्रयोगशाळेत आणतो आणि शास्त्रज्ञाला सांगतो की झोंबी त्याच्या शरीरातून काही पावडर काढून दुसऱ्या झोंबीवर कसा फेकत होता. या झोंबीच्या मदतीने एक उतारा बनवला जाऊ शकतो असे वाटते. मेहुल इथून निघून थेट जेलमध्ये शास्त्रज्ञ जयकालला भेटण्याकरिता निघतो. मेहुल तुरुंगात पोहोचतो आणि जयकालला भेटतो. जयकाल हा आहे. मग हे कोण करतंय? तेव्हाच मेहुलला समजते की हा खरा जयकाल नाही, तो बनावटी जयकाल आहे. कसे? तो बनावटी जयकाल असल्याचे मेहुलला कसे समजले? विचार करा आणि तुमचे उत्तर मला कमेंट करून सांगा. कारागृहाच्या आत बघा, माशा आहे जे जयकालला ओलांडत आहे. हे कसे घडू शकते? म्हणजेच तो जयकाल नसून त्याचा होलोग्राम आहे. मेहुलने तुरुंगात तपासणी केली असता प्रत्यक्षात तो त्याचा होलोग्राम आहे. म्हणजे या मागे जयकालच आहे. मला कसे तरी त्या प्रयोगशाळेत जाऊन जयकालला पकडावे लागेल. मेहुल परत त्या प्रयोगशाळेत पोहोचतो. तेव्हा तो पाहतो की यावेळी दुसरा झोंबी तिथे बसला आहे, जो त्याच्या शरीरातून पावडर काढून बाकीच्या झोंबीवर फेकत आहे. इंटरेस्टिंग म्हणजेच अजून एक दुसरा मुख्य झोंबी आलाय. त्या झोंबींना पकडण्यात काही अर्थ नाही. मला जयकालला पकडावे लागेल. मेहुल प्रयोगशाळेमध्ये जातो आणि कोणता तरी गुप्त मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. मग त्याचे लक्ष एका गुप्त दाराकडे जाते. तुम्ही ही या खोलीकडे नीट लक्ष द्या. बघू तुम्हाला तो गुप्त दार मिळतो की नाही. तिथे वर पहा, दार हलवायची खूण आहे. याचा अर्थ या भिंतीवर नक्कीच दरवाजा आहे. मेहुल भिंतीला सरकवतो आणि त्या मागे एक खोली असते. तिथे मेहुलला जयकाल दिसतो. आत एक झोंबी असलेली मोठी मशीन आहे आणि जयकाल प्रयोग करीत आहे. या मशीन मधून नक्कीच मुख्य झोंबी तयार होत आहे, जो बाकीच्या झोंबींना बळ देत आहे. मेहुल आत गेल्यावर जयकाल मेहुलला पाहतो. तो झोंबीला ताबडतोब मेहुल वर सोडतो. सर्व झोंबी मेहुलच्या दिशेने येऊ लागतात. मेहुल पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण खाली पडतो आणि त्याचा पाय जखमी होतो. तेवढ्यात एक झोंबी येऊन मेहुलला चावतो. चावल्याबरोबर मेहुल झोंबी बनतो. हा शहर वाचवायला आला होता. सर्व झोंबी शहराकडे निघाले आणि इथे शास्त्रज्ञ भुलभुलैया उतारा बनवून घेतो. मात्र त्याला मेहुल कुठेच सापडत नाही. तेव्हा त्याला समोर 5 झोंबी दिसतात. त्यांच्यात मेहुल सुद्धा असल्याचे त्याला समजते. कसे? शास्त्रज्ञाला कसे समजले? चौथा झोंबी बघा, त्याने मेहुलचे कपडे घातले आहे. त्यावरूनच शास्त्रज्ञ समजतो. शास्त्रज्ञ मेहुलवर उतारा फेकतो आणि झोंबी पुन्हा मेहुल बनून जातो. मेहुल शास्त्रज्ञाला सांगतो, विमानाच्या सहाय्याने हा उतारा संपूर्ण शहरात टाका. मी जाऊन जयकालला थांबवतो. विमानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञ संपूर्ण शहरात उतारा टाकतात आणि झोंबी मानवांमध्ये वळतात. तोच मेहुल प्रयोगशाळेत जाऊन जयकालची सर्व मशीनांना फोडतो आणि जयकालला पुन्हा तुरुंगात टाकतो. केस सॉल्व्ह. डिटेक्टिव्ह मेहुल रॉक्स.